कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांना दणका, 200 जणांना नोटिसा, 25,000चा दंड. ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना महापालिकेने दणका देत 25,000चा दंड ठोठावला आहे. शिवाय 200 नागरिकांना नोटिसा धाडल्या आहेत. कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने गेल्या आठवडाभरापासून नागरिकांना ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीत कचरा देण्याचे आवाहन केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असाही इशारा दिला होता. परंतु तरीही शहरातील काही नागरिकांनी महापालिकेच्या या आवाहनास केराची टोपली दाखवली आहे. अखेर या प्रकरणी 200 नागरिकांना दणका देत नोटिसा धाडत 25,000चा दंड ठोठावला. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. दरम्यान येत्या काही दिवसात कचऱ्याचे वर्गीकरण मोहीम व्यापक केली जाणार आहे. घनकचरा विभागाने 6ही विभागातील स्वच्छता निरीक्षकांना याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. रहिवासी सोसायट्यांसह हॉटेल लॉन्सधारकांनाही कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी शाळा महाविद्यालयांतूनही प्रबोधन केले गेले, मात्र तरीही नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत द्यावा, अन्यथा या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाईल. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.